हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर आपल्याकडे एक ॲरे आहे आणि ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला ते एलिमेंट्स काउंट करायचे आहे की किती एलिमेंट्स हे आपल्या ॲरेमध्ये आहे. तर आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, ते मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करून दाखवेल इक्लिप्समध्ये. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी सर्वांना माझा मानाचा राम. तर आधी आपल्याला एक ॲरे लागणार आहे. तर ARR मी एक ॲरे घेतो. त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स स्टोअर करतो. 1 2 3 4 5 6 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत. तर आता मला माझ्या ॲरेमध्ये किती एलिमेंट्स आहे हे काउंट करायचे आहे. तर मी थोडा विचार केला तर मला कळेल की जर फॉर लूप घेतला आणि मी फॉर लूपच्या हेल्पने जर काउंट केलं तर माझा प्रोग्राम हा सक्सेसफुल होईल का? तर बघूया. फॉर int I equal to 0 then मला कंडिशन चेक करावं लागेल. ऑफ LENGTH लेन देन I ला प्लस करावं लागेल म्हणजेच इन्क्रिमेंट. देन मला इथं काउंटला प्लस प्लस करावं लागेल. क्लोज ब्रॅकेट. तर हे आहे आजच्या प्रोग्रामचं आपलं लॉजिक. तर चला आपण ह्या लॉजिकच्या हेल्पने आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये करून बघू. सक्सेसफुली रन होत आहे की नाही ते बघूया. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर चला आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल इंटिजरचा. इंटिजर ARR. देन मी एलिमेंट स्टोअर करून घेतो 1 2 3 4 5 and 6. तर हा माझ्याकडे एक ॲरे आहे. तर मला याच्यात किती एलिमेंट्स आहे हे काउंट करायचे आहे. तर मी आधी काउंटचा एक व्हेरिएबल क्रिएट करून घेतो. इंटिजर COUNT काउंट इक्वल टू 0. देन मला आता लॉजिक लिहावं लागेल. तर त्याच्यासाठी फॉर लूप घ्यावं लागेल आणि मी लॉजिक हे आधी एक्सप्लेन केलेलं आहे. तर फॉर INT I इक्वल टू 0 इनिशियलाइज करून घेतो. देन कंडिशन चेक करावी लागेल. देन इन्क्रिमेंट. आणि इथं मला काउंटला प्लस प्लस करावं लागेल. देन आपल्याला काउंट तर आपल्याला भेटलेला आहे, पण आता आपल्याला त्याला प्रिंट करण्यासाठी system.out.println then message count count elements of array concatenation then count. तर आपला प्रोग्राम हा टाईप करून झालेला आहे. तर चला आता आपण याला रन करून बघूया. तर 6. तर तुम्ही बघू शकता की काउंट हा 6 आलेला आहे. तर आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन झालेला आहे. तर चला आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आपल्याकडे एक ॲरे आहे.
तर ॲरेसाठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 100. 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1. 1 इंडेक्सला स्टोअर होईल 2. सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 3. थर्ड इंडेक्सला स्टोअर होईल 4. देन फोर्थ इंडेक्सला स्टोअर होईल 5. अँड 5 इंडेक्सला स्टोअर होईल 6. देन आपण डिक्लेअर केलेलं होतं काउंटला इंटेजर काउंट इक्वल टू 0. देन काउंटसाठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 200. आणि काउंट मध्ये सध्या आहे 0. देन फॉर लूप मध्ये चेक होईल. तर फॉर लूप मध्ये आधी आपण इनिशियलाइज केला आय ला 0 ने. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 300. तर आधी आय मध्ये आहे 0. देन कंडिशन चेक होईल. आय मध्ये 0 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू होईल. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन काउंट प्लस प्लस होईल, म्हणजेच काउंटची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल तर 1. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 1. देन परत कंडिशन चेक होईल. तर आता आय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1. हा 6 पेक्षा लहान आहे का, कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन काउंट प्लस प्लस होईल 2. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल 2. देन परत कंडिशन चेक होईल. 2 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन काउंट इन्क्रीज होईल 3. देन परत आय इन्क्रीज होईल, तर आय ची व्हॅल्यू होईल 3. देन अगेन कंडिशन चेक. 3 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन परत काउंट प्लस होईल 4. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल 4. देन परत कंडिशन चेक होईल. 4 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप अगेन. देन कंट्रोल प्लस प्लस. देन 5. देन आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू आता 4 आहे तर ती 5 होईल. देन परत कंडिशन चेक होईल. 5 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. परत कंट्रोल इनसाइड द लूप येईल. देन काउंट प्लस प्लस होईल 6. देन परत आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. 6. देन परत कंडिशन चेक होईल. 6 हा 6 पेक्षा मोठा आहे का, तर इथं कंडिशन आता फॉल्स आहे. तर आता आपला लूप हा कंट्रोलच्या बाहेर येईल आणि आपल्याला भेटलेला आहे आपला काउंट.
सिक्स. तर आपण इथं प्रिंट करू तेव्हा आपल्याला काउंट हा 6 भेटेल. तर ही आहे आपल्या प्रोग्रामची मेमरी डायग्राम.